नमस्कार मित्र, मी प्राध्यापक श्यामकुमार दुसाने आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? त्यामध्ये आपण पाहणार आहोत जागतिकीकरण. चला तर बघूया जागतिकीकरण व्हिडिओ पहिला. या पहिल्या भागामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यांचा आपण अभ्यास करत आहोत. जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन. जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो. तंत्रज्ञानातील होणाऱ्या विकासामुळे बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींशी, कुटुंबाशी जगातल्या कोणत्याही भागातून व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे संपर्क साधता येतो. आर्थिक व्यवहार आणि व्यापाराच्या संदर्भात देखील बदल झालेले दिसून येतात. भारतातून फुलं, फळं अमेरिका आणि युरोपसारख्या देशात निर्यात होतात, म्हणजे भारतातून पाठवले जातात. तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका किंवा चीनसारख्या देशातून माल येतो. बघा, आज जास्तीत जास्त स्वस्त माल कुठला तर तो चीनमधला माल आपण का खरेदी करतो? तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारताने पुढाकार घेतला, भाग घेतला आणि 1991 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट, एका देशातला माल दुसऱ्या देशात, दुसऱ्या देशातला माल आपल्या देशात, अशा पद्धतीने जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग एक खेड्यासारखं झालेलं आहे. जागतिकीकरणामुळे राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनाचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असं आहे की जर आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडलं गेलं असलं तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही आहे. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले. त्यांच्या मते राष्ट्रांचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज, बिगर राजकीय अभिकर्ते म्हणजे राजकीय नेते महत्त्वाचे झालेले आहेत. राजकीय सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यांवर भर देतात त्या राष्ट्राच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करताना दिसतात. म्हणजे जागतिकीकरणामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत: खाजगी कंपन्या आणि दुसरं म्हणजे बिगर शासकीय संघटना, ज्याला आपण NGO असं म्हणतो. या दोन घटकांमुळे जागतिकीकरणाची प्रक्रिया फारच जलद होताना आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या कंपन्या जागतिकीकरणामध्ये नफ्याच्या दृष्टिकोनातून काम करतात आणि NGO म्हणजे बिगर शासकीय संघटना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून काम करतात. आपण जागतिकीकरण म्हणजे काय पाहत असताना एक व्याख्या आपल्याला इथे अभ्यासायची आहे. जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूची किंवा घडामोडीची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे. उदाहरणार्थ, एखाद्या देशामध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली, मग त्या ठिकाणी झालेली खरेदी त्याचा जागतिक व्यवस्थेवर काय परिणाम होतो? तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचे भाव कमी किंवा जास्त होतात. मग त्या गोष्टीचा परिणाम जगातल्या सर्व आर्थिक व्यवस्थांवर होतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी जरी सोन्याची फार मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली असेल, इंडस्ट्रीयल असेल किंवा देशाच्या संपत्तीतलं सोनं, तर ती घडामोड फक्त तेवढ्या देशापुरती होत नसते, तर तिचा परिणाम जगातल्या अर्थव्यवस्थांवर होत असतो. मग
जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले. कोणते बदल झाले ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 5 क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामुळे बदल झाले. पहिलं क्षेत्र आहे आर्थिक क्षेत्र. अर्थ म्हणजे पैसा. पैसा, संपत्ती, राष्ट्राची संपत्ती, अर्थव्यवस्था याच्याशी संबंधित आर्थिक क्षेत्र आहे. जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्र बदललं. अर्थव्यवस्था, पैशाची व्यवस्था, संपत्तीची व्यवस्था ही बदलत असलेली आपणास दिसून येते. दुसरे क्षेत्र आहे राजकीय क्षेत्र, पॉलिटिकल सेक्टर. पॉलिटिकल सेक्टरमध्ये जागतिक राजकारणाचा दृष्टिकोन बदलला आहे. 1991 अगोदरचं राज्यव्यवस्था, त्यानंतरची राज्यव्यवस्था आणि आताची राज्यव्यवस्था फार बदल होत आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आयडिओलॉजी. आयडिओलॉजी म्हणजे विचारप्रणाली. जागतिकीकरणामुळे विचारप्रणालीत देखील बदल झालेला दिसून येतो. म्हणजे 1991च्या अगोदर सोव्हिएत संघ एक मजबूत राष्ट्र होतं जे अमेरिकेला टक्कर देत होतं. सोव्हिएत संघाचे साम्यवाद आणि समाजवादामुळे त्या ठिकाणी लोकांनी प्रगती केली. परंतु काय झालं नंतर, तो समाजवाद, तो साम्यवाद त्या ठिकाणी टिकाव धरू शकला नाही. सोव्हिएत रशियाचे संघाचे तुकडे तुकडे झाले आणि सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. म्हणजे साम्यवाद त्या ठिकाणी संपलेला दिसतो. मग लोकशाही आली. मग लोकशाहीमध्ये भांडवलशाही, मग मोठे मोठे उद्योगधंदे, कारखाने, खाजगी मालमत्ता या सगळ्या गोष्टी आल्या यात. चौथं क्षेत्र तंत्रज्ञान. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल झाला. तो बदल काय झाला, कसा झाला, कुठे झाला ते आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आणि 5वा बदल झाला सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र. अहो 1980च्या अगोदर किंवा 70च्या अगोदर आज जसा भारताचं राहणीमान आहे तसं होतं का? मुळीच नव्हतं. पारंपरिक पेहराव, पारंपरिक चालीरीती, पारंपरिक रूढी परंपरा याच्याशी संबंधित भारतीय व्यवस्था होती, भारतीय समाजरचना होती, भारतीय संस्कृती होती. आताचा पेहराव, विभक्त कुटुंब पद्धती हे सगळं जागतिकीकरणामुळे आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये लोक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील फार मोठा बदल झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. चला तर आपण बघूया आर्थिक घटक. जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रात झालेले महत्त्वाचे बदल आपण अभ्यासतोय. त्यातला महत्त्वाचा पहिला बदल आपण अभ्यासणार आहोत, आर्थिक घटक. आर्थिक क्षेत्रात झालेले काही महत्त्वाचे बदल कोणते? भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवल म्हणजे एखादा कंपनी किंवा कारखाना ओपन करायचा आहे, उभा करायचा आहे, तर त्याच्यासाठी पैसा पाहिजे. मग ती गुंतवणूक, त्याच्यासाठी मुक्त संचार. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय कुठलाही उद्योग उभा राहू शकत नाही. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगाची उभारणी करता येते. उद्योगांमधले भांडवली गुंतवणूक हे केवळ सरकारी पातळीवर नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. म्हणजे तुम्ही जर 3 महिन्यापूर्वीच्या न्यूज पाहिल्या असतील, अगदी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, तर अमेरिका, ब्रिटन या देशातून जिओ आणि रिलायन्स या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट तिथल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात केली. म्हणजे जिओ किंवा रिलायन्स ही भारतीय कंपनी असली तरी तिच्यामध्ये विदेशी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. किंवा भारतातल्या टाटा, अंबानी किंवा मोठमोठ्या उद्योजकांनी विदेशातल्या एखाद्या कंपनीमध्ये पैसा लावणं, त्याला म्हणतात भांडवली गुंतवणूक. आणि ही भांडवली गुंतवणूक अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. ONGC ही सरकारी कंपनी आहे, परंतु ती देखील परदेशामध्ये गुंतवणूक करते. आणि
अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, जसं एखाद्या खेड्यामधला पैसा किराणा दुकानदाराकडे, किराणा दुकानदाराचा पैसा सोनाराकडे, सोनाराकडचा पैसा लोहाराकडे, लोहाराकडचा पैसा चांभाराकडे, अशा पद्धतीने बाजारातला पैसा बाजारातच फिरत होता. त्या पद्धतीने जागतिक व्यवस्थेमध्ये पैसा म्हणजे भांडवल हे इंटरनॅशनल लेवलला इकडून तिकडे तिकडून इकडे मुक्त संचार, भांडवलाचा मुक्त संचार आपल्याला झालेला या ठिकाणी दिसतो. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर आताचं तुमचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट या कंपन्यांची नावं तुम्ही ऐकलेली आहेत. मॅकडोनाल्डचा पिझ्झाही खाल्ला असेल. कंपन्या ग्राहकोपयोगी आहेत आणि या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचित केली जात होती. त्यावेळेला सरकारी नियमांचे अडथळे होते. हे अडथळे आता दूर झालेले आहेत. हा बदल म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आहे. बघा या चित्रामध्ये दिसतं टाटाच्या मोटारीचा उद्योग, ONGCचा प्रकल्प त्या ठिकाणी, मायक्रोसॉफ्ट कंपनीचं भारतातलं युनिट, त्यानंतर नेस्लेचं भारतातलं युनिट, म्हणजे या खालच्या विदेशी कंपन्या आहेत आणि या परदेशामध्ये भारतीय कंपन्या. तर या ठिकाणी येणाऱ्या कंपन्या आणि जाणाऱ्या कंपन्या अशा भांडवलाची या ठिकाणी मुक्त संचार झालेला दिसून येतो. त्यानंतर आर्थिक व्यवस्थेचा विचार करत असताना आपल्याला एक दुसरा मुद्दा पाहता येतो की व्यापार हा साधारणतः वस्तूचा केला जातो. कोणत्या वस्तू? लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा व्यापार असतो किंवा फुलं, फळं, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूचा देखील व्यापार असतो. 1990च्या दशकामध्ये व्यापार या संकल्पनेला व्यापक स्वरूप दिले गेले. त्यात सेवा क्षेत्राची भर आली. म्हणजे आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झालेल्या आहेत. आज आपण याच्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबद्दल बोलतो आणि यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. कॉपीराईट म्हणजे काय किंवा ट्रेडमार्क म्हणजे काय? तर एखाद्या कंपनीने आपली वस्तू विकण्यासाठी एखाद्या वस्तूला ब्रँड नेम देणे आणि ती ब्रँडचं नेम, त्याचा फॉर्मॅट, त्याची ती लपेटी किंवा लिपी, तो फॉन्ट, तो कॉपीराईट किंवा ट्रेडमार्कमध्ये असतो. या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दाखवलं आहे बौद्धिक संपदा अधिकाराची उदाहरणे. अमूल श्रीखंड तुम्ही खाल्लं असेल. अमूलचं जे नाव आहे ते विशिष्ट पद्धतीने त्या प्रोडक्टवर छापून येतं. तो म्हणजे त्यांचा ट्रेडमार्क आणि ती कॉपीराईट. आणि पेटंट म्हणजे ते एखादी वस्तू बनवत असताना त्यामध्ये वापरलेला फॉर्म्युला, त्याला म्हणतात पेटंट. मग यासारख्या गोष्टी इंटरनॅशनल लेवलला असतात आणि त्याचे लायसन्स असतात आणि या गोष्टीमुळे जागतिकीकरणामध्ये फार मोठा एक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आता तुम्ही रोज वापरतात गुगलमध्ये गुगल लिहिण्याचा तो एक फॉर्मॅट आहे आणि ती एक स्पेशल गुगलचे जे कॅरेक्टर आहे ते विशिष्ट फॉन्टमध्ये आहेत आणि तो फॉन्ट फक्त ते गुगल कंपनीच वापरू शकते. जर एखाद्या भुसावळच्या छोट्याशा कंपनीने जर तो गुगलचा फॉर्म वापरला, ते नाव तशाच्या तशा पद्धतीने वापरलं तर ते कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट या खाली येत असतं. म्हणून यासारख्या गोष्टीला लायसन आता उपलब्ध झालेला आहे. तिसरा मुद्दा व्यापार किंवा अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतो की व्यापार या संकल्पनेमध्ये मोठा बदल झाला. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेमध्ये अनेक बदल झाले. काय बदल झाले? तर गॅट करार आला. 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दलचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंदर्भातला राष्ट्रादरम्यान
केलेला करार होता. 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTOची निर्मिती केली गेली. आणि WTOची निर्मिती झाल्यानंतर आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर म्हणजे टॅक्स, चीनमधून येणाऱ्या वस्तूवर किती टॅक्स असेल, भारतातल्या जाणाऱ्या वस्तूवर किती टॅक्स असेल, याच्यासाठी WTO ही एक संघटना आहे, जागतिक व्यापार संघटना. आणि जागतिक पातळीवर मुक्त व्यापार करण्यासाठी सगळ्या राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचं ही काम करते ही संघटना. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांचं पालनाबद्दल लक्ष ठेवणारी ही एकमेव संस्था आहे. ही संघटना मुक्त व्यापारासाठी प्रोत्साहन देत असते. हे बघा, या ठिकाणी 2 सिम्बॉल आहे, गॅट आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमुळे सगळे देश एका सुसूत्र पद्धतीने व्यापारामध्ये खरेदी, विक्री आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आर्थिक घटकांमध्ये तिसरा महत्त्वाचा घटक आणि बदल तो म्हणजे कंटेनर कार्गोमुळे माल फार मोठ्या प्रमाणात एका देशातून दुसऱ्या देशात जातो. कंटेनर कार्गोची जहाज प्रचंड प्रमाणात माल एका देशातून दुसऱ्या देशात नेऊ शकतात आणि या जहाजांसाठी खास बंदराची व्यवस्था असते. बंदर म्हणजे मालवाहू जहाज जिथे थांबतं त्याला बंदर म्हणतात आणि ती बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. हे बघा, या जहाजावर काय दिसतंय, कंटेनर. कंटेनर कोणते, माल गाडीवर जे कंटेनर असतं किंवा मोठमोठ्या ट्रक्स त्यावर जो कंटेनर असतो ते किती मोठ्या प्रमाणात हे जहाज वाहून नेत आहे. तर ही एक क्रांती आहे. तुम्ही ॲमेझॉनवर खरेदी केली असेल, त्यात शिपिंग चार्जेस असतात, वाहतुकीचा खर्च. मग एखाद्या विदेशातल्या कंपनीचा माल भारतात येतो आणि तो भारतात आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तो उपलब्ध होतो. तो कशा उपलब्ध होतो, तो या पद्धतीने कंटेनर कार्गोद्वारा. आता कंटेनर कार्गो विमानामध्ये सुद्धा आहे, विमानाच्या माध्यमातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जात असते. या ठिकाणी तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. 1990च्या दशकामध्ये आर्थिक क्षेत्रावर सहकारी क्षेत्रात नियंत्रण होते. म्हणजे पैशाचा काही निर्णय घ्यायचा असेल तर सरकारी क्षेत्राचा निर्णय होता आणि खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होत होती. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झाला आणि खाजगी उद्योगधंद्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते. याचबरोबर खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या परदेशी व्यापार करू लागल्या. त्याचे रूपांतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाले. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेला पाहतो. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झालेला आहे. ट्रान्सनॅशनल कंपन्या कोणत्या, जॉन्सन अँड जॉन्सन, लिव्हर जॉन्सन, त्यानंतर आपली रिलायन्स, टाटा, विको यासारख्या ज्या कंपन्या आहे विदेशामध्ये प्रोडक्शन विकतात किंवा विदेशी कंपन्या भारतात प्रोडक्शन विकतात. या ट्रान्सनॅशनल कंपन्या त्या अनेक देशांमध्ये व्यापार करतात आणि त्याच्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता या गोष्टी करत असताना अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की कुशल आणि अर्धकुशल कामगाराचे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होते. आता उदाहरण घेऊ आपण दुबईमध्ये एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगा बनल्या, एवढा मजूर वर्ग तिथे अस्तित्वात होता? मुळीच नाही. तिथे एवढा मोठा वर्ग अस्तित्वात नव्हता. भारत, नेपाळ आणि पाकिस्तान, बांगलादेश यासारख्या देशातून लोकांनी त्या ठिकाणी मजुरीसाठी तिथे गेले, स्थलांतरित झाले, त्या ठिकाणी काम केलं आणि मग त्याच्यानंतर एवढं मोठा त्या ठिकाणी विकास झालेला दिसून येतो. आपल्या भारतात सुद्धा UP, बिहार यासारख्या ठिकाणाहून मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये
लोक कामाला जाताना दिसतात. मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे तिथे रोजगार वर्ग लागतो आणि मग कामगार वर्गाला त्या ठिकाणी गाव सोडून जावं लागतं. मग गाव सोडून गेल्यानंतर तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था होते का? मुळीच होत नाही. आणि मग गाव सोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत नाही, हे लोक कुठेतरी झोपडी बनवतात. मग त्यामुळे बेरोजगारी, त्यानंतर गंदगी किंवा दारिद्र्य यासारख्या समस्या वाढल्या आणि त्या ठिकाणी खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढल्या. उदाहरणार्थ खानपान म्हणजे जेवणाची व्यवस्था असेल, माल वितरण असेल, प्रवासी वाहतूक यासारख्या गोष्टी या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. तर दुसरा परिणाम काय झाला, तर लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला परिणाम. लहान उद्योगधंद्यांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते आणि जे उद्योग किंवा दुकान कार्यक्षम पद्धतीने चालवले जातात ते स्पर्धेत टिकून आहे. आज शहरात मोठमोठी किराणी दुकाने किंवा मॉल्स आहेत. असं असलं तरी देखील छोटी दुकानदार किंवा भाजीवाले किंवा फळ विक्रेते आज देखील त्या ठिकाणी ग्राहक मिळवताना दिसतात. याच कारणाने ते आपल्या ग्राहकाला आवश्यक सेवा देतात. आणि तिसरा परिणाम असा दिसतो की शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो की आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांमध्ये मध्यस्थीशिवाय विकू शकतो. इंटरनेटवर जर एखाद्या कंपनीला मका घ्यायचा आहे तर मका तो शेतकरी इंटरनेटवर विकू शकतो आणि याची सुरुवात झालेली आहे. अहमदनगर सारख्या ठिकाणी शेतकरी ऊस कुठे विकायचा हे अगोदर संगणकामध्ये बघतो आणि त्या ठिकाणी तो ज्या कारखान्यांमध्ये चांगला भाव मिळेल त्या कारखान्यामध्ये तो ऊस विकू शकतो. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये काय पाहिलं, तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक घटक हा फार महत्त्वाचा आहे आणि जागतिकीकरणामुळे विविध घटकात झालेले महत्त्वाचे बदल पाहत असताना या प्रकरणामध्ये आपण आर्थिक घटकांचा अभ्यास केलेला आहे. तर ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबू. या प्रकरणामध्ये आपण गॅट करार, WTO, कंटेनर कार्गो, ट्रान्सनॅशनल कंपन्या, या ठिकाणी कामगारांचे स्थलांतर आणि छोटे दुकानदारांचं अस्तित्व कायम आहे. त्यानंतर आपण असं पाहिलं की शेतकरी आपला माल बाजारामध्ये स्वतः विकू शकतो किंवा मोठमोठ्या कंपन्यांना विकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण 12वीच्या दुसऱ्या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ या ठिकाणी पाहिला. यासाठी आम्ही 2020मध्ये राज्यशास्त्र 12वीचे जे पुस्तक प्रकाशित झाले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचे आभारी आहोत. त्यानंतर धन्यवाद. आमचं हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. ओके, थँक्यू.